तुमच्या विश्वासाचा आवाज, जळगाव उन्नती. जनसामान्याचे प्रश्न, न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित. आम्ही नेहमीच तुमच्या सोबत. सत्याला वाचा फोडणारी बातमी, जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूजवर रहा अपडेट. लेखी निवेदनातून गावक्यांचा इशारा, न्याय मिळाल्यास जलसमाधी आंदोलन. बुलढाणा काडोळ खुर्द गावातील शेतकऱ्यांनी आणि ग्रामस्थांनी शासनाविरोधात गंभीर स्वरूपाची भूमिका घेतली आहे. करणवाडी ते जिगाव प्रकल्प या मार्गाचा रस्ता बदलण्यात आल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना लेखी निवेदन सादर केले आहे. गावक्यांचा आरोप आहे की ठरलेला रस्ता रद्द करून काही अधिकारी व राजकीय मंडळींनी स्वार्थासाठी नवीन रस्ता दाखविला. गावक्यांची भूमिका ठाम. ग्रामस्थांनी स्पष्ट शब्दात सांगितले आहे की जर 1 महिन्याच्या आत शासनाने ठोस निर्णय घेतला नाही तर आम्ही जलसमाधी घेऊ. दिनांक 15 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 10 वाजता जिगाव प्रकल्पामध्ये मुलाबाळांसह महिला आणि पुरुष सहभागी होऊन जलसमाधी घेण्याचा निर्धार गावक्यांनी केला आहे. याबाबत शासन व प्रशासन पूर्णपणे जबाबदार असेल असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे. ग्रामस्थांचे म्हणणे आहे की आडोळखू आणि आडोळबू या गावांची शेती जिगाव प्रकल्पावर अवलंबून आहे. त्यामुळे ठरविण्यात आलेला रस्ता या दोन्ही गावांसाठी जीवनरेषा होता. अचानक दुसऱ्या मार्गाने रस्ता काढण्याचा निर्णय म्हणजे गावक्यांची सरळ फसवणूक असल्याचे त्यांचे मत आहे. ठराविक रस्ता रद्द, गावक्यांचा विरोध. मोड करणवाडी ते पळशी घाट शिवारातून जिगाव प्रकल्पावर जाणारा मुख्य डांबरी रस्ता शासनाने पूर्वीच मंजूर केला होता. ग्रामस्थांनी नवीन गावठाण निश्चित करतानाही हाच रस्ता गृहीत धरला होता. भूमी अभिलेख विभागाने मोजणी करून नोटीसही बजावली होती. मात्र अलीकडेच काही मंडळींनी स्वार्थासाठी रस्त्याचा मार्ग बदलल्याचा आरोप गावक्यांनी केला आहे. नवीन रस्ता वडोदा शिवारालगत नेण्याचा प्रयत्न सुरू आहे, पण त्यामुळे शेतकऱ्यांना शेती वाहतुकीसाठी अडचण निर्माण होईल अशी भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे जुन्या रस्त्याची मागणी ग्रामस्थांनी वारंवार करूनही तो मुद्दामहून रद्द करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले आहे. ग्रामपंचायतीचा ठराव. या मागणीसाठी ग्रामपंचायतीत ठराव घेण्यात आला. त्यात एकमताने जुनाच रस्ता गावक्यांच्या हिताचा असल्याचे नमूद करून तोच करण्याची मागणी केली आहे. हा ठराव जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आला असून यासोबत ग्रामस्थांच्या स्वाक्षरी जोडण्यात आल्या आहेत. गावक्यांचे म्हणणे आहे की ही मागणी तात्पुरती नाही तर पुढील अनेक पिढ्यांच्या भविष्याशी निगडीत आहे. त्यामुळे प्रशासनाने योग्य तो निर्णय घेऊन जुना रस्ता कायम ठेवावा. प्रशासनाकडे सर्वांचे लक्ष. या निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभागीय अधिकारी तसेच पोलीस स्टेशनला देण्यात आली आहे. त्यामुळे प्रशासनाकडून काय प्रतिसाद मिळतो याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. ग्रामस्थांनी शेवटपर्यंत लढा देण्याचा संकल्प केला आहे. त्यांनी सांगितले की जर शासनाने वेळेत न्याय दिला नाही तर आंदोलन उग्र होईल. बुलढाण्यातील हा प्रश्न आता केवळ गावापुरता मर्यादित राहता संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला आहे. एकंदरीत गावक्यांच्या मागणीकडे शासनाने दुर्लक्ष केल्यास 15 ऑगस्ट रोजी मोठे आंदोलन पेटण्याची शक्यता असून जलसमाधीचा निर्णय प्रशासनासाठी मोठा धोक्याचा इशारा मानला जात आहे.